महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया विशेष बातमीपत्र। ग्रामपंचायत सदस्य गैरहजर असल्याने दुसऱ्यांदा पळसपूर येथील ग्रामसभा रद्द। शिवजयंतीलाही काही सदस्यांची दांडी, ग्रामसेवकी करतात कामचुकारपणा। देशाचा विकास साधायचा असेल तर ग्रामीण भागातील खेड्यांचा विकास साधता आला तर या देशाचा खऱ्या अर्थाने विकास झाला असे म्हणता येईल। परंतु ग्रामीण भागातील खेड्यांचा विकास साधण्यास लोकप्रतिनिधींची कमी पडल्याने प्रामुख्याने दिसून येते। खेड्याचा विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत अस्तित्वात असून निवडणुकीच्या माध्यमातून सरपंच, उपसरपंच सदस्य हे निवडून येतात। त्यांच्याकडून गाव पातळीवर विकासाची कामे करून घेतल्या जाते। प्रत्येक ग्रामपंचायतीला शासनाकडून ग्रामसेवकाची नेमणूक केली जाते। ग्रामसेवक गावाचा विकास साधण्यासाठी महत्त्वाचा दुवा मानला जातो। परंतु ग्रामसेवकाचा ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच सदस्य यांच्यावर कुठलाही अंकुश नसल्याने पळसपूर येथे उघडकीस आले आहे। पळसपूर येथे झाले असे की गावचा विकास साधण्यासाठी गावचा आराखडा तयार केला जातो। तो आराखडा कसा तयार करायचा यासाठी ग्रामसभेचं 30 जानेवारी रोजी आयोजन केले होते, परंतु सरपंच, उपसरपंच व एकच सदस्य हजर असल्याने सदरील ग्रामसभा ही रद्द झाली। ती ग्रामसभा रद्द झाली असल्याने ग्रामस्थांनी पुन्हा ग्रामसभा घेण्याची मागणी केली। ग्रामसेवक, सरपंच यांनी 24 फेब्रुवारी रोजी ग्रामसभेचं आयोजन केलं, परंतु सदस्यांना याचा कुठलाही गांभीर्य नसल्याचे त्यांच्या गैरहजेरीमुळे दिसून आले। दुसऱ्यांदा ग्रामसभा रद्द करावी लागल्याने ग्रामस्थांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला। सदस्याबरोबर पोलीस पाटील, तळटामध्ये अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, वायरमन हे देखील अनुपस्थित होते। ग्रामसभेच्या ठिकाणी ग्रामसेवक शिरार पल्लू यांच्याविषयीचा समस्यांचा पाडा लोकांनी वाचला। महिन्यातून केवळ 1 ते 2 वेळेस गावात येतात, फोन उचलत नाहीत। त्यांना भेटण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते। ग्रामसेवक शिरार पल्लू यांना गावातील नागरिकांच्या समस्यांचे काहीच देणे घेणे नाही। यांना केवळ नागरिकांना वेटीस धरण्याचे माहीत असल्याचे नागरिक प्रत्यक्षदर्शी बोलत होते। दुसऱ्यांदा ग्रामसभा रद्द झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत मागील झालेल्या कामाचा हिशोब मागितला असता त्यांनी गावात काय काय केली व निधी कुठे खर्च केला हेच ग्रामसेवक शिरार पल्लू यांना सांगता येत नव्हते। तसेच जिल्हा परिषद शाळेतील प्रसाधन गृहाचा मुद्दा देखील चांगलाच गाजला। प्रसाधन गृहाचे काम पूर्ण न करताच गुत्तेदाराने पैसे उचलून घेतले आहे, त्यामुळे शाळेतील प्रसाधन गृहाचा वापर विद्यार्थिनींना व महिला शिक्षिकेला त्याचा वापर करता येत नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। ग्रामसभेला गैरहजर असलेल्या सदस्यावर ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे पळसपूर वासियांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्हसाठी दाऊ गाडगेवाड, हिमायतनगर।